तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये. जनता दरबाराचं आयोजन गणेश नाईकांनी केलं होतं. 400 पेक्षा अधिक लोकांनी जनता दरबारामध्ये हजेरी लावली आणि अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न गणेश नाईक जनता दरबारातून केले जाते. अशा प्रकारे जनता दरबारामध्ये नगररचनाकार असले सोमनाथ केकान हे मात्र जनता दरबाराला त्यांनी दांडी मारली. मात्र गणेश नाईकांनी त्यांची धारेव धरत त्यांना जनता दरबारामध्ये बोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकूणच काय, सोमनाथ केकान यांच्याबद्दल मग यांना अभय मिळतंय कुणाकडून? अशा प्रकारचे अधिकारी जर वागत असतील तर आयुक्त साहेब तुम्ही करताय काय? एक राज्याचा वनमंत्री गणेश नाईक त्यांना बोलतायत आणि अशा प्रकारचा आयुक्त तुम्ही अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करतायत. आयुक्त साहेब तुम्ही आता बदललं पाहिजे. तुमचं सक्षम कारभार तुम्ही दाखवला गेला पाहिजे. नको त्या ठिकाणी तुम्ही बोलून चालणार नाही. तर अशा अधिकारी जर मंत्र्यांच्या आदेश पायमल्ली करत असतील तर मग तुम्ही त्यांना साथ देताय का? मग अशा त्यांच्यावर अनेक आरोप पण गणेश नाईकांनी केलेले, भ्रष्टाचाराचे असतील किंवा परवानगी असतील, यावर मग तुम्ही त्यांच्यावर कारवाई का करत नाही? म्हणजेच एकूण काय, आयुक्तांना मग भ्रष्टाचारी जे अधिकारी त्यांना साथ देण्याचा प्रयत्न आयुक्त साहेब तुम्ही करताय का? याचा विचार तुम्ही केला गेला पाहिजे. एखादा मंत्री बोलतोय, ज्या प्रकारे गंभीर आरोप त्यांच्या या नगर रचण्याबाबत मध्ये केले जातात आणि तुम्ही बघायची भूमिका घेत असाल तर आयुक्तांनी दुसरे जे आहेत अतिरिक्त आयुक्त ते म्हणते मला पाणी मिळत नाही. म्हणजे नवी मुंबईच्या राजकारणात चाललंय काय? कुणाला पाणी मिळत नाही, कुणाला प्रत मिळत नाहीये. एकूणच काय, हे सगळं जर बघितलं तर कसं काय? त्यामुळे आयुक्त साहेब तुम्ही आता लक्ष घाला. असे अधिकारी जर महापालिकेत असतील तर कुणाचं भले करतात? त्यांचेच करतायत. नवी मुंबईकरांचे भले करायला कोण आहे की नाही, हाच महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून नगररचनाकारांना गणेश नाईकांनी झोडझोड झोडलेलं आहे, सुनावलेलं आहे फोनवरून. आता काय बोलतात गणेश नाईक पाहूया. जनता दरबारात या तुम्ही. कसं हेरी लावतात तुम्हाला माहिती आहे? जनता दरबार आहे. तुम्ही आता आयुक्ताला सांगा की आता मंत्री महोदयाने बोलवलेलं आहे, हेरिंग रद्द करा. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.